जय गुरु. जय गुरु सर। हम्म. चालेल, सुरू करूया आपण. तर आता आपला जो काल आपण तो अश्वत्थाम्याचा पाठ बघितला होता, बरोबर. तर आता तो पुढचा जो 6वा पाठ आहे, तर तो याचा आहे. नल दमयंतीचं आहे. नले ना. एक मिनिट, मला वाटतं माझं इंटरनेट जरा. हां, एक मिनिट. हां, ऐकू येत आहे का माझं आता व्यवस्थित? हो येतंय. हो. हो येत. येत आहे. हां. तर नलदमयंतीचं आख्यान किंवा गोष्टी तुम्ही लहानपणी ऐकल्या असतीलच बहुतेकांनी. माहिती आठवतात का कोणाला आता? हो, आठवतं ना. आठवतं ना. तेच. तर त्यातले आपल्याला आत्ताही आहे, मग कोविडमध्ये पण आहे मला वाटतं, असे म्हणजे आहेत तसे. तर नल दमयंतीचं तर मी तुम्हाला आत्ता एक पुस्तक पण पाठवलंय, नल दमयंतीच्या आख्यानाचं. छान वाटलं मला ते. हो. हां. चांगलं आहे. आणि हो, आणि त्याची एक मी तुम्हाला थोडक्यात गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला हे जो आपण पाठ बघणार आहोत, तर त्याचा संदर्भ लागेल. तर याच्या आधी आपलं कुठलं झालं होतं का प्रवेशमध्ये वगैरे, नल दमयंतीचं उतारा असं काही? नाही ना. नाही थोडस झालं सर. होतं ते भीमराजा वगैरे असा उल्लेख आला होता. आत्ताच झाला हां, वाटतं झाला असेल. बहुतेक. होता ना, हो झाला. हा, मला वाटतं भाग 4 मध्ये झाला होता, मला वाटतं हा तो. लक्षात मध्ये हो. भाग भाग 4 12. मध्ये झाला होता. हा, तेच. हा. हम्म. नल नल दमयंती वर्णनम. हा, बरोबर. नल दमयंती. हा. तर काय आहे की तो वि- नल हा वीरसेनाचा पुत्र. हम्म. आणि दमयंती ही राजा भीम म्हणून तिची, त्या राजाची पुत्री. त्यांचं म्हणजे आपण, मग तुम्हाला असं आठवत असेल, म्हणजे आम्हाला होतं मराठी पुस्तकामध्ये, आमच्या अभ्यासक्रमामध्ये एक नळराजा मराठीच्या पुस्तकात. ते मला वाटतं मोरोपंतांनी ती कविता केलेली, कविता किंवा पद्य. हम्म. हम्म. त्याच्यामध्ये हंसाकरवी नळराजा निरोप पाठवतो दमयंतीला, अशी ती एक कविता होती, बरोबर. हम्म. आठवत असेल तर. हम्म. पण तो एक म्हणजे आपल्याला म्हणजे जास्त करून फार असं, बाकी जसं महाभारत किंवा रामायण सगळ्यांना माहिती असतं, तेवढं ही कथा माहिती नसते. पण म्हणून थोडक्यात सांगतो की मग त्यांचा विवाह वगैरे होतो. त्या विवाहात पण खूप गमती जमती आहेत. म्हणजे अगदी इंद्र, अग्नी, वरुण वगैरे या सगळ्यांना सुद्धा ती अगदी विश्वसुंदरी असते, तर तिच्याशी लग्न करायचं असतं. पण मग स्वयंवरात शेवटी नळराजा ती त्याला बरोबर वरते. हम्म. आणि मग हम्म. नंतर ते सगळे लोकपाल असतात, इंद्र वगैरे, ते सगळे त्याला हे देतात, आशीर्वाद देतात, वर देतात वगैरे, अशी कथा आहे. मग नंतर काय होतं, कलियुग असतं ना, कलियुग. तर असं म्हटलं जातं की म्हणजे त्या कली त्या नलराजाच्या देहात प्रवेश करतो. काहीतरी सूड घेण्यासाठी. कारण बरीच वर्ष तो तिथे राहतो, पण त्याला चान्स मिळत नाही. पण एकदा चुकून काहीतरी हातपाय न धुता, लघुशंकेला गेल्यावर हातपाय न धुता तो तसंच काहीतरी काम करायला जातो वगैरे. आणि मग तो कलीला ती संधी मिळते. त्यावरून मला आठवतं, लहानपणी आम्हाला सगळी मोठी माणसं सांगायची की दहावीला वगैरे गेलं की लगेच पाय धुवून यायचं, म्हणजे तसं कधी यायचं नाही, कारण कली प्रवेश करतो असं आम्हाला सांगायचे सगळे. तर त्याच्या मागचा तो संदर्भ असायचा बहुतेक. हम्म. तर मग तो कली येतो, मग कलीने ते त्याच्या त्याच्या भावाशी द्यूत होतो, जसं धर्मराजाचं द्यूत होतं ना, तसं. आणि मग हा सगळं हरतो. मग दमयंतीला घेऊन तो वनात जातो. मग त्याला अगदी म्हणजे वस्त्रानिशी, नेसत्या वस्त्रानिशी, त्याचं वस्त्र सुद्धा ते पक्षी घेऊन जातात. हा. मग हम्म. नंतर काहीतरी
मग तो दमयंती म्हणजे तिचा काही तो सांभाळ करू शकत नसतो म्हणून तो तिला वनात सोडून देतो. मग दमयंतीला एक अजगर गिळायचा प्रयत्न करतो. हा, ती आक्रोश करते, मग एक व्याध शिकारी येतो पारधी, तो तिला वाचवतो अजगराला बाण मारून, पण तो तिच्यावर आसक्त होतो. मग ती तिच्या पातिव्रत्याने त्याला शाप देते आणि त्याला म्हणजे हे करते, निष्प्राण करते. मग ती कुठेतरी जाते व्यापाऱ्यांबरोबर ब्राह्मणांबरोबर असं करत करत मग कुठेतरी, जसं ते अज्ञातवासात पांडव राहतात ना, तशी ती कोणाकडे तरी राहते. मग नंतर ती शेवटी माहेरी पोचते. आणि इकडे हा जो राजा असतो नलराजा, तर त्याला काहीतरी तो वनात फिरत असताना त्याला तो एका सापाला, कर्कोटक नावाच्या सापाला वाचवतो. आणि हा साप त्याला दंश करतो. तर त्याला वाटतं असं दंश का केला त्याने, पण तो सांगतो नाही, तुझ्या अंगात कली शिरलेला आहे, आणि जसं विषावर विष उतारा असतं, त्यामुळे आता माझ्या विषाने आता दुसरं कुठलं विष तुला हे करू शकणार नाही. आणि मग तो कली तडफडायला लागतो त्याच्या देहामधला. त्याला तो भाजायला लागतो. आणि तो कर्कटक सांगतो, याच्यापुढे तुला कुठल्याच विषयाची बाधा होणार नाही. आणि तो त्याला सांगतो की तू काही काही कर. मग तो त्या बाहुक राजाकडे जातो. तिथे तो म्हणजे ह्याच्या नलाला अश्वविद्या माहिती असते, म्हणजे घोडा अगदी सगळ्यात वेगाने कसा चालवायचा ते. आणि नंतर तर तो त्याच्याकडून द्यूतविद्या शिकतो बाहुक राजाकडून. आणि मग हे असं नाटक करतात की दमयंतीचा आता पुन्हा स्वयंवर करायचंय, कारण नलराजा तर आता काही सापडत नाही, गेला तो. आणि मग तो भाऊक राजाला जेव्हा ते कळतं, तेव्हा तो याला म्हणतो नलराजाला की चल, तुला अश्वविद्या आहे त्यानं मला एका दिवसात घेऊन चल म्हणून. तिकडे विदर्भ देशात, अमरावतीला. तर मग तो एका दिवसात घेऊन जातो. आणि तिथे मग हिला माहिती असतं दमयंतीला की असा जो कोणी येईल, म्हणजे त्यांनी अगदी स्वयंवराचा अगदी तो 1-2 दिवसाचाच अवधी दिला असतो. त्यामुळे तिला माहित असतं की जास्त कोणी येणार नाहीत. आणि हा बरोबर येतो. आणि ही तसं यांनी गुप्तहेर ठेवलेले असतात. मग ही नलाची परीक्षा घेते. नलाला ना ते सगळे वर असतात लोकपालांचे, म्हणजे अग्नीचा वर, की नुसतं मंत्राने तो अग्नी तयार करू शकतो. मग ते त्यांना ना अग्निबिग्नी देत नाहीत काही स्वयंपाक वगैरे. हां, वायूनी त्याला हे मिळतं, वरुणाने त्याला जल मिळतं वगैरे. मग ती ओळखते की हाच नल आहे. आणि मग अशा रीतीने पुन्हा दोघांचं म्हणजे तो स्वयंवर हे नुसतं नाटक असतं, पुन्हा स्वयंवर हे. आणि मग पुन्हा त्यांचा विवाह होतो. तर ही सगळी कथा ॲक्च्युली वेगळी नाही, ही महाभारतात आहे. महाभारतामध्ये हे सगळे पांडव जेव्हा वनपर्वात, जेव्हा असे बऱ्याचदा दुःखी व्हायचे, काय करायचं, आपलं द्यूत केला चुकलं वगैरे वगैरे, धर्मराजाला सांगायचे की तू असा कसा खेळलास वगैरे. आणि मग ते बृहदश्व ऋषी आहेत, तर ते हे या पांडवांना हे आख्यान सांगतात की तुमच्यापेक्षाही जास्त दुःख मी बघितलेलं आहे. म्हणजे मला कथा माहिती आहे. तर तुम्ही सुद्धा या प्रसंगातनं बाहेर याल असं. तर ते तुम्ही, ते जे मी पुस्तक पाठवलं ना, आहे हिंदीमध्ये ते, पण कळेल तुम्हाला, छान आहे अगदी ते. म्हणजे आणि म्हणजे रोचक कशी कथा आहे त्या नल दमयंतीची. तर त्यातला आपण आज फक्त तो एक उतारा तुम्ही बघितला होता, की ते म्हणजे त्या राजा भीमकाला ती दमयंती कशी झाली, कशी दिसायला कशी होती वगैरे वगैरे, ते आपण वर्णन बघितलेलं आहे. आणि आता हे जे आहे, तर हे ॲक्च्युली ते द्यूत म्हणजे भावाशी, त्या पुष्कर नावाचा जो भाऊ असतो त्याच्याशी द्यूतामध्ये सगळं हरल्यानंतर हे जेव्हा वनात येतात, आणि मग दमयंतीला तो नलराजा सोडून देतो. म्हणजे तिचं अर्धवस्त्र काढून तो घेतलेलं असतं त्यांनी, कारण त्याचं वस्त्र त्या पक्षाने घेऊन गेलेलं असतं. आणि मग हिला तो सोडून जातो. ही बेशुद्ध पडलेली असते आणि ती जागी होते. तर तिथपासनं ही कथा सुरू आहे. हे मी तुम्हाला जस्ट एक बॅकग्राऊंड दिलं, म्हणजे तुम्हाला हा कथाभाग नीट कळेल की कसं काय आहे ते. तर नलेन परित्यक्तायाः दमयंत्या विषादः. तर हे शब्दार्थ कोणी वाचेल का? मला वाटतं, हां वाचा. मला वाटतं आपल्या ह्याच्यात हां, प्रज्ञाताई आलेल्या आहेत का? प्रज्ञाताई, प्रज्ञा भोगटे का तुम्ही? हॅलो, प्रज्ञा कोण आहे? प्रज्ञा भोगटे का? इथे आहे ते. हां, ठीक आहे, जाऊ दे, असतील. हां हां, चालेल. एखाद्या वेळेस काय होतं, याच नाव वेळेला आपलं दिसत जे आहे.
हा गीतेचं नाव दिसतंय त्यांचं. कधी कधी गीतेमुळे थोडा गोंधळ होतो लोकांचा म्हणून असं. बाकी काही नाही. हं. ठीक आहे म्हणजे मी वाचू कसं? हा हा वाचा. वाचा. आदिती वाचा. हा. हाँ। अपकांते मुझे चल देने पर हं. गतक्लमा जिसकी थकावट दूर हो चुकी है। तुमच्याकडे मराठी पुस्तक असेल तर तुम्ही मराठी अर्थ वाचला तरी चालेल. हा कसंही म्हणजे. बर बर, एक मिनिट. हा, मी एक मिनिट. पुस्तक घेतलं आहे मी. हं. मी आता बाहेर गेले होते ना. मी हं. वाचू का? माझ्या समोर आहे पुस्तक. हो, चालेल चालेल चालेल. अपक्रांते निघून गेल्यावर गतक्लमा विश्रांती घेतलेला अवबुद्ध्यत जागी झाली संत्रस्ता भासलेली. हे कळलं नाही, भासलेली म्हणजे काय? नाही नाही प्राक्रोशात भासलेली नाही, नाही, भासलेली चुकीचं आहे. संत्रस्त म्हणजे घाबरलेली घाबरली. पाहिजे. हा हम्म. ठीक आहे. घाबरलेली. हा, ते हा, इट डझंट घाबरली. मेक सेन्स. ओके, घाबरलेली. हं. दुरुस्त करून घ्या. हा. प्राक्रोशात ओरडली, जहासी सोडतो उत्सृज्य सोडून अनपकृते अपकार न करता परेण दुसऱ्याने पर्याप्त पुरेसे एतावान इतके आवार्य लपून लपवून शोचिमी मी चिंता करतो श्रमकर्षित परिश्रमाने थकलेला मन्यूना रागाने पर्यधावत धावू लागली विदंती विंदती. मिळवतो विंदती विंद विंदती हा. मिळवतो प्रदीप्त प्रदीप्तेव भडकलेली. हा. हम्म. या याच्यातले साधारण अर्थ अपक्रांतीचा काय अर्थ घेतला तुम्ही मराठीमध्ये सांगितला? निघून गेले. निघून गेल्यावर. हा म्हणजे नल निघून गेल्यावर असं. हा हम्म. हा हा नंतर क्लम क्लम म्हणजे थकवा. हा गतक्लमा म्हणजे थकवा दूर झालेली. बुद्धत म्हणजे जागणे. अवबुद्धत म्हणजे झोपलेलीच आहे पण नुसते डोळे उघडले अशी. आक्रोशत. तर हा मग ते प्रबुद्धते म्हणजे उठल्यावरती ना, म्हणजे ते. तसंच. हा तसंच तसंच. हा हम्म. पण प्रबुद्ध म्हणजे उठून बसल्यावर जी अवस्था असते त्याला प्रबुद्धते म्हणतात. हा प्रबोध हा. किंवा प्रबुद्धते. आणि आपण नुसतं पडलेलोच असतो आणि नुसतं आपली जाग येते आपल्याला त्याला म्हणतात अवबुद्धत. असं थोडासा फरक आहे. अच्छा. हा हा. नंतर अपकृते. अपकृते म्हणजे अपकार केलेला आणि म्हणजे नम तत्पुरुष समास असं. हा आवार्य आवार्य म्हणजे लपून म्हणजे आपल्या हिंदीमध्ये आवारा म्हणतात ना, आवारा. तर तो शब्द जो आहे त्याचा मूळ शब्द हे आवारा म्हणजे हे असं आहे की लपून किंवा असा म्हणजे काय सरळ मार्गी नव्हे असा जरा लबाड असा त्या अर्थाने तो आवारा शब्द आहे हिंदीमधला. श्रमकर्षित मन्यू मन्यू म्हणजे क्रोध. हम्म. जसं ऋग्वेदामध्ये मन्यू सूक्त आहे. हम्म. मन्यू सूक्त म्हणजे म्हणजे शिव ही म्हणजे क्रोधाची देवता आहे. त्या अर्थाने ते सूक्त आहे मन्यू सूक्त म्हणून. बाकी तसे साधारण शब्द ओळखीचे आहेत तुमच्या तसे नाही का हो. जवळपास असे. हा ठीक आहे. तर आता आपण हे सुरू करूया. हं. इथं एकेकाने एक एक श्लोक आणि त्याचं अन्वय आणि त्याचं अर्थ असं आपण एक एक आधी श्लोक वाचून मग त्याचा अन्वय बघूया. अर्थ मग खाली दिलेला आहे. हं. हम्म. वाचा बघू कोणी दुसऱ्या कोणी. मी वाचू वाचते का? मी काढलं. हा हा वाचा वाचा. आदिती. हा अच्छा. हा. अपक्रांते नले राजन दमयंती गतक्लमा अबुध्यत अबुध्यत वरारोहा संत्रस्ता विजने बने वने. हं. हं. आता याचं बाजूला अन्वय दिलेला आहे. हं. हम्म. हं. तो वाचू. हा हे राजन, नले अपक्रांते वररोहा गतक्रमा दमयंती संत्रस्ता अबुध्यत विजने वने. म्हणजे हे राजन. तर हे राजन म्हणजे काय
की ते बृहदश्व ऋषी आहेत ना, ते ही सगळी कथा वनपर्वामध्ये पांडवांच्या आश्रमात पांडवांना सांगतायत. तर ते हे राजन म्हणजे युधिष्ठिराला सांगतायत की हे राजन, हं, नले अपक्रांते, अपक्रांते नले असं पाहिजे. म्हणजे नळ नळ म्हणजे नळ राजा गेलेल्या गेलेल्या किंवा नलाने सोडलेला म्हणजे नळ गेल्यावर असं. हं. नंतर वरारोह, वर आरोह. हं. तसं या स्त्रियांना हे दोन विशेषणं लावलेली असतात नेहमी. वरानने म्हणजे काय? वरानन म्हणजे काय? जिचं आनन, आनन म्हणजे मुखकमल किंवा तोंड, ते सुंदर आहे तसं. हां, त्याला तेव्हा त्या स्त्रीला वरानना असं म्हणतात. वरारोहा म्हणजे काय? की जिचं म्हणजे सौंदर्य दृष्टीने म्हणजे जिची कंबर किंवा तिची जी चाल आहे ती खूप आकर्षक आहे. वर म्हणजे चांगलं किंवा श्रेष्ठ. तर जिची आरोह म्हणजे चालणे, चढाई करणे वगैरे वगैरे. हां, तर किंवा ती म्हणजे तिची चाल किंवा तिची कंबर जिची अत्यंत आकर्षक आहे तिला वरारोहे असं म्हणतात. हं. तर हम्म. गतक्रमा म्हणजे थकून थकवा दूर झालेली. सॉरी, इथे थकलेली नको, थकवा दूर झालेली. हां, थकवा दूर झालेली. हां. म्हणजे असं गतक्रमा दमयंती संत्रस्ता. हां, अबुध्यत, संतप्ता म्हणजे त्रासलेली, अशी, किंवा घाबरलेली अशी. अबुद्धत, घाबरून जागी झाली. विजने वने, विजने वने संत्रस्ता अबुद्धत, किंवा पुढचं विजने विनय हे पुढच्या श्लोकाला पण लावू शकतो आपण. असा पुढचा श्लोक असा कोणी. सो विजनाचा अर्थ काय तर घ्यायचा? जन म्हणजे लोक, विजने हा, म्हणजे विजन म्हणजे लोक नसलेलं वन. ओके. लोक नसलेली जागा, आणि सप्तमी म्हणजे विजन म्हणजे लोक नसलेली अशी जागा. ह्या बहुव्रीही समास आहे. म्हणजे म्हणजे निर्मनुष्य. निर्मनुष्य, बरोबर, निर्मनुष्य, बरोबर, बरोबर. हा, विजने म्हणे म्हणजे निर्मनुष्य वनात असं, त्या अर्थाने. हं. विजनवास पण म्हणतात ना म्हणून. हा हा, बरोबर. बरोबर. पुढचा श्लोकाचा दुसरा. मोरेश्वर वाचा. पटापट वाचा की वाचतो. मोरेश्वर श्लोक पूर्ण. वाचतायत का? मी वाचते नाही तर. हो, वाचतोय. हा, वाचा वाचा. वाचा. अपश्य बाणा भर्तारम शोक दुःख समन्विता दुच्चैः संत्रस्ता महाराजेति नैषधम. हं. तर हे याचा राजा युधिष्ठिर, नाही नाही नाही. नाही, वरती अन्वय. अन्वय 2 भर्तारम नंबरचा अन्वय. हा, अपश्यमाना भरतारम ओ अपश्यमाना. भर्तारम अपश्यमाना शोक दुःख समन्विता संत्रस्ता उच्चैः प्राक्रोशत महाराजेति नैषधम. हा. हम्म. म्हणजे भर्तारम अपश्यमाना. भर्ता म्हणजे कोण? भर्तृ म्हणजे नवरा, पती. तर नवरा. भर्तारम अपश्यमाना स्त्रीलिंगी. हा, जसं आपण बलवान, तसंही स्त्रीलिंगी असल्यामुळे अपश्यमाना म्हणजे नवऱ्याला नवरा न न दिसलेली, बघता, दिसला नाही न म्हणून. बघता, दिसला नाही म्हणून. हा, दिसला नाही म्हणून. दिसला नाही म्हणून. न दिसलेली अशी शोकाने आणि दुःखाने समन्वित हम्म. किंवा हम्म. शोकमग्न आणि दुःखमग्न असलेली, संत्रस्त घाबरलेली. म्हणजे घाबरलेली. घाबरलेली. हा, ती म्हणजे वरच्या उच्च दमयंती स्वरात. हम्म. उच्चैही, उच्च स्वरात, प्राक्रोशत. हं, हं. और उच्चैही हे कुठली विभक्ती येईल? हम्म. तृतीया बहुवचन. बरोबर. चैः. तृतीय रामैही सारखं उच्चैही. हं, तसं. हम्म. हं. तर उच्चैही प्राक्रोशत म्हणजे उच्च. आता हे बहुवचन काय आहे? कारण आवाज एकच नसतो ना, म्हणजे हा. भरपूर, म्हणून उच्चैही, उच्च रवा तसं म्हणून. हं. उच्चैही प्राक्रोशत महाराज इति नैषधम म्हणजे हम्म. महाराज नैषधम इति असं पाहिजे खरं अन्वयात. म्हणजे नैषध हम्म. महाराज, नैषध म्हणजे काय? तो निषध नि राजाचा राजा असतो, हा. नल.
हा म्हणून त्याला नल निषद महाराज किंवा नैषद असं या दृष्टीने असं ती म्हणाली. हम्म. कारण ती म्हणजे कल्पना करा की अशी निर्मनुष्य घाबरले. वनामध्ये अत्यंत घाबरलेली, तिला पती सोडून गेलेला आहे, आजूबाजूला कोणी नाही, आधी ती बेशुद्ध पडलेली, म्हणजे त्यांना 3 दिवस म्हणजे खायला मिळालेलं नसतं काही, अशी ती हम्म. आणि ओरडायला करते मग जरा असं. हम्म. हा तिसरा वाचा आहे पुढचं. पुढचा 3रा श्लोक कोण वाचेल? मगाशी हा कोणतरी म्हणलं नाथ, होतं ना. हा माधुरी. महाराज, हा स्वामीन. मी वाचते सर. हं. हा हो. हा नाथ, हा महाराज, हा माधुरी असं स्वामीन वाचायचं, हा किम नाथ, हा महाराज, हा असं पूर्ण म्हणायचं. हा पाय तोडलेला हा नाहीये तिथे नाथ, पूर्ण म्हण. हम्म. हा नाथ, हा महाराज, हा स्वामीन महाराज, किम महाराज. जहासी माम. हा महाराज, बरोबर आहे ज ना नाही नाही सर? नाही नाही नाही, महाराज ज पण पूर्ण म्हणायचा. जेव्हा बोलणं हा अच्छा ज. हा हा. महाराज, हा हम्म, स्वामीन हम्म, किम जहासी माम. हम्म. बरोबर. हा हतास्मी, हम्म, विनष्टास्मी, भीतास्मी, विजने वने. हम्म. त्याचा अन्वय वाचा याचा बाजूला दिलाय ना अं, अन्वय. हा हा तिसरं ना, हा हा नाथ, हो हा हो. महाराज, हा हा हा. स्वामीन माधुरी की माधुरी मान नेहमी जहासी. काय सांगितलं उच्चार करताना नेहमी, हम्म जर पाय तोडला नसेल तर ते अक्षर पूर्ण उच्चार करायचा असं हम्म. वाचा. अच्छा स्वामींमध्ये आहे ना पाय तोडलेला, स्वामीन स्वामींमध्ये आहे, पण मामचं पण नाथ आहे ना. बरोबर, पण नाथ अच्छा महाराज नाही, असं म्हणा ना. हा हा. पूर्ण बर. हा नाथ, हा हम्म, महाराज, हा हम्म, स्वामीन किम हम्म, माम जहासी. हा हम्म, हता अस्मी, हम्म. विनष्टा अस्मी, विजने वने भीता अस्मी. बरोबर. तर याचा खाली अर्थ बघाय तो हम्म. वाचा, सोपा आहे अगदी आता. हा हे नाथ, हे महाराज, हे स्वामी, मला का सोडून गेलात? मी मेले, मी नष्ट झाले, मी या निर्जन वनात भ्यायली आहे. राहिलेली आहे. हा राहिलेली आहे. हा गा गा बरोबर. तर हे सोपं आहे अगदी, म्हणजे तसं काही कठीण नाही याच्यामध्ये. हम्म सगळे अर्थ शब्दही सोपे आहेत आणि असं काही फार संधी विंधी काही नाही आहे तसं त्यामुळे. सर पण हे मला कळलं नाही, मी मेले मी नष्ट झाले हे असं काय विचित्र असं, म्हणजे मला तुम्ही सोडून गेलात वगैरे ठीक आहे, निर्जन वनात मी भ्यायली आहे, पण मी मेले मी नष्ट झाले हे काय म्हणजे असं? असं घाबरून नाही. घाबरून. अगं अहो असं नाही. आपण नाही का, आपणही बघतो मेलो मेलो वाचवा वाचवा मेलो मेलो असं म्हणतो. मेलो म्हणजे आपण मेलेलो असतो का? नाही ना तसं. तसं. संपलं आता सगळं, वाचवा मला. हा म्हणजे नाश झाला, सगळं संपलं, मेलो असं हं. या अर्थाने. विनष्ट म्हणजे संपलं. हता हतहा किंवा हता हता म्हणजे मेले, मी मेली असं. असं हता आणि विनष्ट हे दोन्ही कर्मणी भूतकालवाचक धातू साधित आहे. तास्मी. हता अस्मी, विनष्टा अस्मी, हं. भीता अस्मी हं. हं. असं. हं. हं. जहासीचा अर्थ काय घ्यायचा? हा जहासी म्हणजे किम जहासी माम, माम म्हणजे मला, द्वितीय अहम म्हणजे अहम अहम वयम माम, माम माम म्हणजे द्वितीय मला, का सोडून सोडून गेलं. का म्हणजे किम जहासी का सोडलं असं. धातू कुठला जहासी त्याच्यामध्ये? म्हणजे जहा. धातू. धातू जहासी मध्ये धातू. जहा. जह. जहच धातू आहे मला वाटतं. जह 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 जहासी जहाती जहामी हं. बऱ्याचदा येतं तसं. धातू एक्झॅक्ट हं. मला आठवत नाही, सांगेल तसं बघेन हं. मी. हा म्हणजे सोडणे. हा 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 असावा. हाय. जगामासारखं. हा ते जहा हम्म. असं येते बहुतेक, हा धातू असावा तो. हो, अरे वा. बस. हम्म. ठीक आहे. पुढचा श्लोक वाचा. वाचू का? हा वाचा. ननु नाम महाराज धर्मज्ञ सत्यवागसी कथां मुक्त्वा तथा सत्यं सूक्तम उत्सृज्य माम गतः. तृप्ताम हा म्हणजे हां तृप्ताम आहे ते. हा हां सूक्ताम उत्सृज्य. हा बरोबर. हा आता त्याचा अन्वय वाचा.
हां, खरोखर महाराज आपले नाव धर्मज्ञ आणि सत्यवादी आहे. तेव्हा सत्य बोलून मला झोपेत सोडून कसे गेलात? नाही, त्याचं अन्वय वाचा ना आधी. अच्छा. ननु महाराज नाम धर्मज्ञः सत्यवाक असि तथा सत्यम उक्त्वा मां सुप्ताम उत्सृज्य कथम गतः? हं. ननु म्हणजे खरोखर, हं, महाराज, हा, आपलं नाव धर्मज्ञ म्हणजे हं, आपण मोठे धर्मज्ञ, हं, सत्यवचनी हं, असं आपलं हं, नाव आहे. हा, हं, त- हं, तथा तेव्हा सत्यमुक्त्वा म्हणजे खरं बोलून, हा म्हणजे हं, तुम्ही मला सांगितलं की तू झोप शांतपणे, मी आहे असं. हं, हं, हं. हं. हा, माम सुप्ताम म्हणजे मी झोपलेल्या मी मला, झोपले. हा, मला हं, झोपेत सोडून नको, ऍक्च्युली झोपलेल्या हं, मला हं, असं पाहिजे. हा, सत्य बोलून झोपलेल्या मला, सुप्ता म्हणजे झोपलेली, हा, हं, हा, अं, अश्विनी उत्सृज्य, उत्सृज्य म्हणजे सोडणे, हा, सृ सृजन म्हणजे उत्पन्न करणे, पण उत्सृज्य हं. म्हणजे म्हणजे बाहेर सोडणे. म्हणजे सोडून देणे असं. ओके. हा, हा, जसं विसृज्य, विसृज्य म्हणजे पण विसर्जन करणे, नाही का? हं, हं, असं. तर बघा आता, सर्जन विसर्जन, सर्जन म्हणजे उत्पन्न करणे, विसर्जन म्हणजे हं, सोडून देणे असं. तसं हं, हं, उत्सृज्य हं. पण तसंच आहे, ज्याला आपण ओके. उत्सर्जन क्रिया म्हणतो ना, तसं. हं, हं, मल हं, मूत्रोत्सर्जन, मलोत्सर्जन म्हणजे सोडून देणे, तसं हं, 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 उत्सर्ज असं. हं, असं. हं. विमुच्य म्हणजे पण सोडून देणे ना. विमुच्य विमुच्य म्हणजे मागच्या मुक्त धड्यात गेला करणे. होता आपल्याला. ते बरोबर, मुंच पण मुंच ऍक्च्युअल वरून त्याचा खरा अर्थ मुक्त करणे. मोकळं करणं, मुक्त हा, मुक्त करणे, करणे. हा, मोकळे करणे असं आहे ते. हा. हा. पण हे विसृज्य, उत्सृज्य म्हणजे अक्षरशः सोडणे म्हणजे. हा, या विमुच्य विसृज्य म्हणजे कसं? ससरंच अपम. हा. हा, बरोबर बरोबर. विसृज्य ससरम चापम, गीतेत बरोबर. आहे. हा. हा. तर तिथं विसृज्य म्हणजे विसर्जन करून असं. हा. पण इथं कसं आहे माहिती आहे का, त्या विसृज्य आणि उत्सृज्य याच्यात काय फरक आहे? दोन्ही हम्म. मूळ धातू त्याचा म्हणजे हा. लागलेली ती उपसर्ग आहेत. पण हम्म. सर्जती म्हणजे सृजन करणे, म्हणजे सृष्टी निर्माण करणे किंवा उत्पन्न करणे. विसृज्य म्हणजे सोडणे, खाली सोडणे नुसते. आणि टाकून देणे उत्सृज्य म्हणजे म्हणजे सोडून देणे म्हणजे टाकून देणे, बरोबर. आणि टाकून देणे. हा. हा, उत्सृज्य म्हणजे थोडासा त्याला जोर असतो, म्हणून त्याला मल उत्सर्जन आणि मूत्रोत्सर्जन म्हणजे त्याला जो आपला नैसर्गिक आवेग असतो, म्हणून त्याला विसृज्य नाही प्रेशर. म्हणत. हा, थोडस प्रेशर लागतं म्हणून, म्हणजे इतका तो सूक्ष्म असा फरक आहे बघा. आलं लक्षात. हा. हा, तर असं विसृज्य आणि उत्सृज्य मध्ये असा थोडा फरक आहे. तर इथे उत्सृज्य वापरलेलं आहे म्हणजे जबरदस्तीने मला असं, तुम्ही असं बाबा सोडून दिलं आपलं असं नाहीये, तुम्ही मला जबरदस्तीने सोडलेलं आहे असं. असं म्हणजे हा. सूक्ष्म फरक आहे अगदी दोन्ही याच्यामध्ये हम्म. असं. तर हे सगळं दमयंती म्हणते ना? हो, हा, म्हणजे दमयंती. ती कोणाला म्हणत नाहीये, हो. ती नुसता नल तर स्वतःशीच. गेलेला आहे कुठेतरी, स्वतःला म्हणजे ती सोबत. व्यक्त हा. करते असं. नाही असं. आणि स्वगत, मग स्वगत आहे. असं तुम्ही खरंच आहे. युधिष्ठिरा म्हटलंय, हे कोणाचं म्हणायचं? ही नाथ, हा नाथ, आता युधिष्ठिराला म्हटलंय का असं? नाही ए नाही नाही, युधिष्ठिर नाही ह्याच्या. अगं अगं, नाही 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 नाही, नाही. आहे बरोबर सांगतो मी. कसं आहे की ही गोष्ट बृहदश्व ऋषींनी युधिष्ठिराला सांगितली. हा, हा, अच्छा. की अच्छा. हा, असं असं झालं होतं. आणि मग ते मध्ये मध्ये राजन म्हणतात, राजन म्हणजे हे राजा, असं झालं असं झालं हा, असं. ते हा, युधिष्ठिराला त्यामुळे ते म्हटलंय. म्हणजे ही कथा ऐकणारा युधिष्ठिर, याच्या पलीकडे हा, बरोबर. हा, म्हणजे ऐकणाऱ्याला राजा युधिष्ठिराचा केस, म्हटलंय. जसं 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 गीतेमध्ये जसं धृतराष्ट्र आहे, तसा इथं हो. युधिष्ठिर आहे. आणि हा. सांगणारा गीतेमध्ये जसा संजय आहे, तसा इथे सांगणारे पण बृहदश्व ऋषी आहेत. बाकी म्हणजे हो. त्यांना या कथेत काही रोल नाहीये असा तसं. असं. ओके, बरोबर. आणि मग हम्म. आता इथे हे नळाला उद्देशून दमयंती म्हणते ना, किम जहासी माम, तुम्हाला हो सोडून हो, कसा गेलास? तुम्हाला कसा असा का सोडून गेला असं असं. हा, हा, म्हणजे इथे सोडलंच तू असं. आहे म्हणून जहासी आलं असं. जहासी आलं, तो बरोबर माय म्हणून. बरोबर. हा, हा, म्हणजे ओके, ती थँक्यू. त्याला म्हणजे ती असं समजते की
ती त्यालाच सांगते ना, तिच्यासमोर जरी तो नसला प्रत्यक्ष तरी त्याला हम्म. उद्देशून ती बोलते म्हणून असं. बरोबर. हो. ठीक आहे. ओके, थँक्यू. हा हा तर चला चौथ्यामध्ये एक छोटं करेक्शन आहे का चौथ्या काय श्लोकात? काय एक मागच्या ह्याच्यात आणि इथे हा, इथे काय सुप्ताम झालं ना, सू पाहिजे वाटतं इथे. हा सुप्ताम बरोबर, इथे सुप्ताम हा, पाहिजे. सुरू झाला सुरू. हा बरोबर. हा इथे मी केलंय बरोबर, इथं ते राहिलं बरोबर. सुप्ताम उत्सृज्य. हा बरोबर. हा हा पुढचं वाचा, पुढचा श्लोक 7वा. हम्म. वाचा पटापट. हम्म. नाकाले विहितो मृत्युर वाटेल मृत्युर्मत वाटेल. मर्त्यांनाम हम्म. मर्त्यांनाम तर पुरुषर्षभ तर पाचवा नाही 6वा झाला. राहिला ना. मागतो सहावा राहिला सर हा ते. 6वा पाचवा राहिलाय सहावा सर. हा ओके ओके हा हा म्हणा, तो वाचा चालेल. हा ठीक आहे. हा शक्यसे तांगित गिरा सम्यक कर्तुं नाही मयि नरेश्वर. नाही ताई, नाही. नाही पाचवा कथम नाही, राहिला ना. कथमसृज्यस्य पाच आणि सहा. पाचवं. अच्छा, पाचवाच राहिलाय का? कथमुत्सृज्य गंतासि दक्षां भार्या म्हणून भार्यामनुव्रतां विशेषतो विशेषतो न पकृते परेणापक्रते सती. हम्म. बरेच संधी सोडवायला हवेत त्याच्यात. हम्म. आहे कथम ना तिकडे. उत्सृज्य हा हम्म. कथम उत्सृज्य हम्म. गंतासि दक्षां भार्याम् अधिक अनुव्रतां गंता अधिक असी. विशेषतः गंता अधिक हा असी. गंता अधिक असी. हा तिथे पण एक आहे. गंता अधिक असी दक्षां भार्याम् अधिक अनुव्रतां हम्म. विशेषतः अधिक अनुपकृत अनपकृते हम्म. अनपकृते हम्म. परेणाम परेण परेणापक्रते अपक्रते. अपक्रते परेण हा परेण परेण अधिक परेण अपकृत. अपक्रते परेण 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 अधिक. अपक्रते हम्म. अधिक अपक्रते. हम्म. हम्म. त्याचा सती. अन्वय एवढे वाचा. झाले. अन्वय दक्षां दक्षाम भार्याम् अनुव्रतां विशेषतः अनपकृते अपक्रते परेण सती उत्सृज्य कथं गन्तासि. हम्म. प्रश्न विचारला का? कथं गन्तासि. कथम नंतर असे प्रश्नार्थ बरोबर. प्रश्नचिन्ह पाहिजे प्रश्नच आहे. तिथे. प्रश्नच आहे. हा बरोबर. उत्सृज्य कथं गन्तासि. तर बरोबर. असं दक्ष भार्या म्हणजे पतीचे अनुसरण करणाऱ्या भार्येला म्हणजे पत्नीला विशेषतः कोणताही अपराध केला नसेल तर हम्म. दुसऱ्याने केला असेल, इथं का असं झालं, तर सोडून कसे जात आहात. ते परत हम्म. परत का आलं कळलं नाही. केला असेल दुसऱ्या तर दुसऱ्याने केला तिने असेल. नाही तिने नाही केलं अजून कोणतरी अच्छा. अजून कोण. हं. कोणताही अपराध केला नसेल आणि केला असेल तर दुसऱ्याने केला असेल इथं तर कसं आहे मग तुम्ही सांगतो. सोडून कसे राहता, हा असं काहीतरी सांगतो झालं. मी. हे बघा असं आहे. दुसऱ्याने कोण आहे ते दक्षाम बाय? एक मिनिट एक मिनिट. हा दक्षाम भार्याम म्हणजे कार्यदक्ष गृहकृत्य दक्ष अशा भार्येला पतिव्रता. कोणत्याही हा 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 पतिव्रता नाही, इथं दक्ष म्हणजे आणि हा दक्ष. सिन्सिअर दक्ष. हा हा अनु हा हा अनुव्रता. अनुव्रता म्हणजे अनु म्हणजे मागोमाग किंवा अनुसरण करणाऱ्या, म्हणजे हा पती जे हा सांगेल हा त्याला साथ देणार अशी. हा साथ देणारी स्त्री. हा, हा स्त्री. पत्नी. हा तिला म्हणजे हे सगळे विशेषण आहे भार्येची. दक्षाम हम्म अनुव्रताम भार्याम. हा हम्म विशेषतः हम्म अकृते म्हणजे विशेष कुठलाही, म्हणजे ती म्हणेल छोटी मोठी चूक माझी हा झाली पण असेल. कारण हा विशेषतः पण असं का म्हटलेलं आहे, कारण तो जेव्हा नले सगळे द्यूत वगैरे खेळत असतो तेव्हा तिने त्याला टोकलेलं असतं वगैरे वगैरे. म्हणजे ठीक आहे बाबा, हा तुम्हाला हा थोडं मी टोकलं असेल असं. हा म्हणजे काही, पण हा त्यांनी काही हा म्हणजे असं काही फार काही मी असं काही अपराध भयंकर केलेला मोठा. नाही. हा हा म्हणजे हा असं भयंकर मोठा अपराध. विशेषतः अनापुरकृते किंवा हं, परेण अपकृते. परेण हम्म अपकृते म्हणजे किंवा दुसऱ्याने केलेला. हा हा सती. अप हम्म परेण अपकृते सती. दुसऱ्याने केला असेल तर, सती म्हणजे तर. हा केला असेल तर. तर हा उत्सृज्य कथम गंतासी. तर उत्सृज्य सोडून कसे जातात तुम्ही मला, किंवा तू कसा जातोयस मला हम्म सोडून. हा असं म्हणजे हम्म माझा दोषच नाहीये ना काही असं. आणि नलाने पण तिला तिच्या दृष्टीने फसवूनच सोडलेलं असतं.
कारण त्याचा हेतू असतो की मी हिला सांभाळू शकत नाही, तर हिला कसं आता हे हम्म करायचं मी असं. आणि सगळं हम्म कारण, हम्म मूळ कारण असं असतं त्याचं, कारण त्याच्या देहात तो कली आलेला असतो ना, त्यामुळे त्याला ते आपलं जे कर्तव्य आहे की पत्नीला सोडून जायचं नाही, तो कली सगळं डोक्यामध्ये मग चुकीचंच दाखवतात, विचार देणार ना तुम्हाला, म्हणून तो चुकीचंच हम्म वागत राहतो असं. हम्म. हम्म. ठीक आहे, तुम्ही ती जी पुढचं. आधी जी PDF दिली आहेत ना, हा, त्याच्यामध्ये असा अर्थ आहे, म्हणजे साधारण तसाच आहे पण तो सहज वाचून दाखवते, की मी तुमची सेवा कुशल अनुरुक्त भार्या आहे. माझ्याकडून काही अपराध नाही झाला, दुसऱ्याकडून झाला असेल तर मग माझा त्याग करून तुम्ही का जाता, असं दिलंय त्या PDF मध्ये. नाही ठीक आहे, म्हणजे तसं हा म्हणजे ते ठीक काय, आहे, हा साधारण अर्थ तोच आहे म्हणजे, पण हे जरा तोच आहे. हा, हा योग्य शब्दात हे जरा शब्द मांडलेलं आहे असं. शब्द हा शब्दशः. हा असं. तो इथे सतीचा अर्थ तर घ्यायचा. हा सती म्हणजे तर, हो बरोबर. हा म्हणजे सती म्हणजे कसं करतात, असं झालं तर, असं जेव्हा आपण म्हणतो ना, असं झालं तर, असं असेल तर, तेव्हा सती असा हा शब्द वापरला जातो. समजलं का? हा म्हणजे असं असेल तर, असं झालं तर, हा तर तेव्हा सती हा शब्द वापरला जातो. याला सती सप्तमी असं म्हणतात संस्कृत. हम्म. बरं. हा. हम्म. तर ठीक आहे, पुढचं 6वं वाचा कोणी, पटापट, हा श्लोक शक्यसे तरी होईल तां आपला. गिरः सम्यक् कर्तुं मयि नरेश्वर यास्तेषां लोकपालानां सन्निधौ कथितः पुरा. हम्म. हे नरेश्वर, तां पुरां लोकपालानां सन्निधौ कथितः या गिरः तेषां मयि सम्यक् कर्तुं शक्यसे. हम्म. हे नरेश्वर, आपण पूर्वी स्वयंवरात ज्या गोष्टी लोकपालांच्या निकट सांगितल्या होत्या त्या आपण माझ्याविषयी करू शकाल का? हा तर या जो आहे, तर म्हणजे हे हा याचा जो संदर्भ आहे ना, तो त्यांच्या स्वयंवराशी आहे. हम्म. कारण ती अशी कथा आहे की ते जे लोकपाल असतात इंद्र वगैरे, ते सुद्धा दमयंतीच्या सौंदर्याने मोहित होऊन आलेले असतात. आणि मग अशी कथा आहे की त्यांना माहीत असतं की या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तर ते सगळे नळाच्याच अवतारात त्या स्वयंवरात उभे राहतात. मग तिला प्रश्न पडतो कसं ओळखायचं, यातनं माझ्या नळाला मी कसं ओळखू, तिला लक्षात येतं काहीतरी इथे चालबाजी आहे, पण मग ओळखायचं कसं, तर मग ती त्या सगळ्या देवतांची प्रार्थना करते सगळ्यांना, की मला म्हणजे पूर्ण अशी शरण येऊन अशी प्रार्थना करते की मला योग्य बुद्धी द्या निवडण्याची. आणि मग तिला मग एक सुचतं की म्हणजे ज्याला घाम येत नाही, ज्याच्या म्हणजे जो असं ज्याचे पाय पृथ्वीला जमिनीला टेकलेले नाहीत, किंवा ज्याच्या फुलांच्या माळा आहेत, तर त्या साधारण माणूस असतो त्याच्या गळ्यातली मग अर्धा एक तासात सुकून जाते, फुलं कोमेजून जातात, पण त्यांच्या माळा अशा नेहमी वैजयंती मालेसारख्या प्रफुल्लित असतात. तर असं, तर तिला ती बुद्धी ते देवता त्या देतात तिला. आणि मग ती बरोबर तिचा जो खरा नल असतो त्याला ती शोधते. तर तेव्हा मग ते जे लोकपाल असतात ते प्रकट होऊन त्याला आशीर्वाद देतात त्याला आणि तिला. आणि मग नल तिला सांगतो, त्यांना म्हणजे तिच्याविषयी सांगतो की मी हिला कधीच अंतराय देणार नाही वगैरे वगैरे. तर हा ही तिला त्या प्रतिज्ञेची जाणीव करून देते की तुम्ही सगळं त्या इंद्र अग्नी वरुण या सगळ्यांना सांगितलं होतं की म्हणजे दमयंती हिला आमचं किती प्रेम आहे आणि मी हिला कधी कसं त्या म्हणजे अंतर देणार नाही वगैरे वगैरे, तर मग ते आता तुम्ही का विसरलात असं तिला म्हणायचंय. हम्म. तर असं तुम्ही ते पुस्तक वाचा उद्यापर्यंत. उद्या म्हणजे आपण आता परवा घेऊया, हम्म. कारण उद्या आपल्याला हम्म, गीतेचा घ्यायचा आहे ना याच वेळेस तेव्हा. हम्म, हा हो. हा चालेल, ओके. थांबूया इथं. हा उद्या सुट्टी आपल्याला गीतेकरता, आणि मग ओके. ठरवू आपण नंतर. ओके. चला, जय गुरु. तर एक मिनिट, काहीतरी रेकॉर्डिंग मधलं एक आम्हाला मिळत नाहीये, म्हणजे 7 नोव्हेंबरच मिळत नाहीये परिचयच. 7 नोव्हेंबर परिचय, तेव्हा आपण केलं हा होतं का नक्की? एखाद्या असणार वेळेस आहे, केलं कारण असेल. ते
अ, ही आपली